रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हा विचार सर्व महिलांना येतो। तर चला आज आपण बनवणार आहोत डाळ वांगा। तर नमस्कार, मी आहे रोशनी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे मी वांगा, टमाटर आणि मिरची घेतलेली आहे आणि तुरीची डाळ घेतलेली आहे। तर हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचं। तर इथे कापून झालेले आहे। त्याच्यानंतर कुकर घ्यायचा। तर माझ्याकडे छोटावाला पण कुकर आहे, पण तो कुकर सिटी बरोबर देत नाही, तर त्यासाठी मी हा मोठा कुकर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची। डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं। त्यानंतर कापलेले टमाटर, मिरची आणि वांगे त्यामध्ये टाकायचे आणि हळद टाकून घ्यायची। कुकर लावून घ्यायचं। त्याला गॅसवरती ठेवायचं। त्यानंतर मी इथे लसूण घेतलेला आहे। आपलं कुकर होतपर्यंत लसूण शिलून होऊन जातो। तर इथे लसूण शिलून झालेला आहे। तर कुकरच्या इथे 3-4 शिट्या होऊ द्यायचा आहे। त्यानंतर गॅस बंद करून घ्यायची आणि कुकरला थोडं थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे आपला हा कुकर थंड झालेला आहे, त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे। तर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकत आहे। तेलला गरम होऊ द्यायचं। त्यानंतर लसूण व जिरा मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे, तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याला चमचेने परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। त्याला मस्त असं तडकू द्यायचं। त्याला चमचेने परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपली शिजलेली डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर इथे मी कुकरचं झाकण काढून त्यामध्ये अर्धा चम्मच तिखट टाकून ठेवलेलं होतं। त्यानंतर हे पूर्ण चमचीने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार तुमचं मीठ टाकून घ्यायचं आहे। पुन्हा चमचीने मिक्स करून घ्यायचं। त्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर इथे आपला हा डाळ वांगा तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ।